मागील इलेक्शनमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारावरती विश्वास ठेवून या मतदारसंघामध्ये आम्ही राष्ट्रवादीचं काम केलं होतं आणि स्थानिक उमेदवाराला जो 8 खात्याचा मंत्री होता त्याला पराभूत करून माननीय आमदार रोहित पवार यांना निवडून आणलं होतं। परंतु त्यांची काम करण्याची पद्धत आणि कार्यकर्त्याशी वागण्याची पद्धत ही पसंत नाही। त्यांनी कार्यकर्त्यांना कायमस्वरूपी दुय्यम वागणूक देण्याचा प्रयत्न केला। सिनियर कार्यकर्त्यांना कायम बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात। हे पाहून आम्ही थोडं उद्विग्न झालो आणि पक्ष सोडवण्याचा निर्णय घेतला। मी आजपासून 15 तारखेपर्यंत प्रत्येक गावात जाणार आहे। प्रत्येक गावातील माझ्या कार्यकर्त्याशी भेटणार, त्यांच्याशी विचारविनिमय करणार आणि ते जे सांगतील त्यांचं जे म्हणणं आहे ते सगळं ऐकून काय करायचं तो निर्णय 15 तारखेच्या पुढे करणार आहे। माझी जी परिस्थिती आहे तीच आमच्या जिल्हा अध्यक्षाची परिस्थिती। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। रोहित पवारांचे जे कार्यक्रम असतात ते पक्षाच्या नावाने कधीच कार्यक्रम असतात। कधीच ते जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष किंवा विभागीय अध्यक्ष यांना बोलवत नाहीत। त्यांना कसल्याही प्रकारचं विश्वासात घेतलं जात नाही। कुठलाही त्यांचा कार्यक्रम असेल तर त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव नसतं, तर रोहित पवार यांच्या माध्यमातूनचे कार्यक्रम असे त्यांचं नाव असतं। त्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एकही कार्यक्रम नसतो, म्हणून कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत। पक्षांतर आणि निवडणूक लढवणं हा वेगळा भाग आहे। खरं तर एखाद्या पक्षाने, मी आज राष्ट्रवादी सोडतो, एखाद्या पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी लढणार आहे, परंतु अपक्ष किंवा कसल्या पद्धतीने इलेक्शन लढणार नाही। एखादा जो पक्ष आहे ज्यांचा राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार आहे त्या उमेदवाराला कदाचित मला तिकीट नाही मिळालं तर मी त्यांच्या मागे सहकार्य करणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।